हॅलो फ्रेंड, मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रेल्वे अप्रेंटिस विषयी माहिती। ज्यांचा ITI झालेला आहे त्याच मुलांनी व्हिडिओ बघा, बाकीच्यांनी गायब होऊन जावा। कारण की अप्रेंटिस फक्त रेल्वेमध्ये तीच मुलं करू शकतात ज्यांचा ITI झालेला आहे, ठीक आहे। त्यामुळे ITI झालेल्या मुलांनीच फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघा, ज्यामध्ये तुम्हाला रेल्वेमध्ये अप्रेंटिस करण्याबद्दल माहिती दिलेली असेल, तुम्हाला काय काय माहिती भेटेल हे मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, तुम्हाला माहिती भेटणार आहे की रेल्वे अप्रेंटिस म्हणजे काय नक्की, ठीक आहे। मला माहित आहे मराठीतून ही माहिती उपलब्ध नाही, तुम्ही शोधत असता, अप्रेंटिससाठी फॉर्म कधी निघतात माहीत नसतं, त्याचा फायदा काय होतो माहीत नसतं, कुणीतरी केलेलं असतं, कमी मार्कावर सिलेक्शन होतं, अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतात। आज आपण यामध्ये पूर्ण डिटेल बघणार आहे। बघा, रेल्वे अप्रेंटिस म्हणजे काय, रेल्वे अप्रेंटिस करावी की नको, ठीक आहे। रेल्वे अप्रेंटिसचा फायदा कुठे होतो, नक्की अप्रेंटिस रेल्वेत करायची पण त्याचा फायदा काय, कशासाठी करायची हे पण माहित पाहिजे तुम्हाला। नेक्स्ट आहे अप्रेंटिस करण्यासाठी कोणता ITI लागतो। ITI चे तर खूप सारे ट्रेड आहेत माहित आहे, तर त्यातला कोणता ITI पाहिजे त्यामध्ये। त्यानंतर वयोमर्यादा, पगार म्हणजे वयोमर्यादा किती लागते, पगार म्हणजे स्टायपेंड भेटतो आपल्याला माहीतच आहे तुम्हाला, 1 वर्ष अप्रेंटिस असते। पुढचं म्हणजे रेल्वे अप्रेंटिसचे मेरिट कसे लागते, एग्जाम वगैरे असते का त्याची, अप्रेंटिस करण्यासाठी एग्जाम घेतली जाते का, मग त्याच्यातून सिलेक्शन केलं अप्रेंटिस होते का, की डायरेक्ट कसं मेरिट लागतं, या गोष्टी बघणार आहे। पुढचं अप्रेंटिसच्या जागा कधी निघतात हे पण महत्त्वाचं आहे। जागा कधी निघतात रेल्वे अप्रेंटिसच्या सर, आम्हाला समजणार कसं, बरोबर। संपूर्ण माहिती आम्हाला कुठे भेटेल आणि सर्व माहिती तुम्हाला आम्हाला कुठे भेटेल, तर आपल्या व्हॉट्सअप चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटेल, टेलिग्राम चॅनलवरती भेटेल, आपल्या इंस्टाग्राम पेजवरती भेटेल, सर्व ठिकाणी भेटणार आहे। सर्व डिटेलमध्ये बघूया, चला आपण सुरू करूया, ठीक आहे। मी अगोदरच सांगितलं व्हिडिओ कुणी बघायचा आहे, ज्यांची रेल्वेत ज्यांचा ITI झालेला आहे। हां, ITI कोणता, NCVT पण चालेल, SCVT पण चालेल, दोन्हीपैकी कोणताही असेल तरी चालतो। काहींना वाटते की सर महाराष्ट्र स्टेटचा ITI आहे, चालेल का, चालतो। नॅशनल तर चालतोय, सगळ्यांनाच माहित आहे, म्हणजे NCVT आणि SCVT दोन्ही पण ITI चालतात। हे डाऊट क्लिअर झाला तुमचा। नेक्स्ट चला सुरू करू। रेल्वे अप्रेंटिसचा फायदा पहिल्यांदा समजून सांगतो, नाहीतर अप्रेंटिस करायची कशी, काय वयोमर्यादा, अहो सर फायदा काय ते तर सांगा, ते आधी सांगतो तुम्हाला। रेल्वे अप्रेंटिस केल्यानंतर रेल्वेमध्ये रेल्वे ग्रुप डी मध्ये तुम्हाला 20% रिझर्वेशन म्हणजे जागा असतात, ज्याचं मेरिट कमी लागते, म्हणून मुलं रेल्वेत अप्रेंटिस करतात आणि ती करता येते ITI झाल्यानंतर। ITI झाल्यावर त्याचा रिझल्ट लागल्यानंतर करता येते। आता ती कशी करायची, कसे फॉर्म निघतात ते माहिती पुढे बघणारच आहे। फायदा काय, तर रेल्वे ग्रुप डी मध्ये 20% जागा तुम्हाला असतात। आता तुम्ही म्हणता सर 20% जागा म्हणजे किती जागा असणार आहेत, 20% जागा म्हणजे ग्रुप डीच्या जागा निघत असतात 30,000, 22,000, पाठीमागच्या जागा निघालेल्या सांगतोय मी 35,000, यातल्या जर 30% 20% जागा केल्या तर जवळपास 6,000, 4,000 एवढ्या जागा तुमच्या अप्रेंटिस झालेल्या मुलांसाठी स्पेशल असतात। आणि अजून तुमचं जर मेरिट किंवा तुम्ही जर मेरिट जनरलचं मारलं ग्रुप डीचं, तर तुम्ही जनरलमधून पण सिलेक्ट होता आणि अप्रेंटिसचं पण। त्यामुळे सरासरी 100 पैकी तुम्ही 60च्या आसपास जरी मार्क पाडली तर तुमचं सिलेक्शन होऊन जातं अप्रेंटिस झाल्यानंतर, म्हणून रेल्वेमध्ये अप्रेंटिस मुलं करतात। आलं लक्षात। त्यामुळे तुमचा ITI झाला असेल तर जेव्हा पण ज्या पण झोनला, कोणत्याही झोनला भारतातील फॉर्म निघाले की फॉर्म भरा आणि अप्रेंटिस करून घ्या। 1 वर्ष तुम्हाला बाहेर जावं लागेल, बाहेरच्या राज्यात बिंदास जा, कारण त्याचा फायदा तुमचं लवकर सिलेक्शन होण्यासाठी होतो। नाहीतर इकडं घास घासायची आणि 2-4 वर्ष घासून परत घराकडे निघायचं आणि परत आयुष्यभर घासायची। त्यापेक्षा ज्यांचं म्हणजे ITI ला चांगली मार्क असतील, आपल्याला कळतच मेरिट किती लागेल मागची मेरिट बघितल्यानंतर, बरोबर, चांगली मार्क असतील त्यांनी तर याचा 100% लाभ घेतला पाहिजे। अप्रेंटिसला फॉर्म भरणे, अप्रेंटिस करून घेणे। चला नेक्स्ट बघू, व्हिडिओ मोठी होत आहे। नेक्स्ट काय आहे पुढचा पॉइंट,
रेल्वेमध्येच अप्रेंटिस करावी लागते. हां, काय जण हिरो असतात, महामंडळात अप्रेंटिस करतात, महावितरणमध्ये अप्रेंटिस करतात, बरोबर. परत ते महिंद्रामध्ये अप्रेंटिस करतात आणि म्हणतात सर आमची अप्रेंटिस झालेली आहे, 20% रिझर्वेशन भेटेल का. विचारलं कुठं झाली, महिंद्रात झाली, महामंडळ एसटी महामंडळात झाली. रेल्वे ग्रुप डीच्या जागा ह्या रेल्वेच्या असल्यामुळे त्यामध्ये फक्त रेल्वेमध्येच अप्रेंटिस झालेल्याच मुलांना 20% रिझर्वेशन आहे, बाकीच्यांना नाही. एखादा फंटर असतो अप्रेंटिसला टिक करून देतो फॉर्म भरताना, का तर महामंडळात झाली माझी, एसटी महामंडळ, चालेल, काय अडचण आहे, चालत नाही. तुम्ही सिलेक्ट हॉल आणि मेडिकल डॉक्युमेंटमधून बाहेर निघाल. डॉक्युमेंटमधून बाहेर निघणार तुम्ही, तिथं जरी फॉर्म भरताना टिक केलं अप्रेंटिसला, तुम्ही 20% रिझर्वेशनमध्ये येणार, एक्झाम देणार, तुमच्या मेरिटमध्ये बसणार आणि मेडिकल डॉक्युमेंटमधून तुम्ही बाहेर निघून जाणार. एकही डायरेक्ट शिरत नाही. तुम्हाला वाटेल बघू ट्राय करून झालं तर झालं, होत नाही असं. डॉक्युमेंटमधून बाहेर पडता वाईट वाटण्यापेक्षा जनरल जे 80% जागा असतात, 20% रिझर्वेशन, 80% जनरल, त्यातून फॉर्म भरा, 10वीवर असतात त्या, आणि 20% अप्रेंटिस झाल्या, ITI नंतर अप्रेंटिस केल्यानंतर. चला, हे काल रेल्वेतच अप्रेंटिस पाहिजे, ज्यामुळे जे बाकीकडे करत असतील किंवा करायचा विचार करत असतील त्यांनी करण्याबद्दल काय नाही, पण त्याची सूट रेल्वेत भेटणार नाही हे लक्षात ठेवायचं, रेल्वेचा अभ्यास करत असाल तर. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, अप्रेंटिस करण्यासाठी ITI लागतो, पण कोणता लागतो. आता ITIची खूप सारे ट्रेड आहेत, बरोबर. टेक्निशियन ग्रेड 3ची पण एक्झाम हे ITIवर असते, तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या माहितीसाठी. पूर्ण जागा ह्या ITIवर असतात आणि 6, 7, 8,000, 5,000 जागा निघत असतात आणि फक्त ITIची मुलं. त्यामुळे त्या पण संधीचं सोनं करत चला. तुमच्या अप्रेंटिसला नंबर लागत नसेल तरी पण टेक्निशियन ग्रेड 3चा अभ्यास सुरू करत राहा आणि त्याच्याविषयी आपण बॅचेस पण आपल्या टेक्निशियन ग्रेड 3च्या सुरू आहेत, ग्रुप डीची पण सुरू आहेत, टेक्निशियन ग्रेड 3ची पण सुरू आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता किंवा कॉल करून विचारू शकता. लगेच तुम्हाला त्या बॅचविषयी माहिती किंवा टेक्निशियन ग्रेड 3 म्हणजे काय आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर एक मेसेज करा या नंबरवर, फक्त रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3 माहिती बस, किंवा टेक्निशियन माहिती एवढं मेसेज करा. तुम्हाला लगेच 2-3 व्हिडिओ येतील व्हॉट्सअपवर, ज्यामधून तुम्हाला त्या टेक्निशियनचा सिलेबस, एक्झाम पॅटर्न, कोणकोणत्या पोस्ट असतात, अभ्यास कसा करायचा, सर्व व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळून जाईल. नो टेन्शन, आपल्या मराठी भाषेत. रेल्वेच्या सर्व एक्झाम मराठीतून होतात हे माहीत आहे ना. कोणाला माहीत नसेल तर झापाड दे पाहिजे, 10 वर्षापासून होत आहेत. मी स्वतःच रेल्वेची एक्झाम मराठीतून देऊन झालेलो आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. चला नेक्स्ट, ITI. ITI कोणते लागतात. जवळपास 60, 70, 80, 90 कितीतरी ट्रेड आहेत, तुम्हाला माहीत आहे ITIचे. आता जेव्हा जागा निघतात त्यावेळी तुम्ही त्याची फुल नोटिफिकेशन असते, त्यामध्ये बघायची की तुमच्या ट्रेडला जागा आहेत का. ते काय प्रत्येक झोन वाईज चेंज होतं, म्हणजे वेल्डर, फिटर, वायरमॅन, इलेक्ट्रिशियन, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, अजून जे हे आहेत ते हे नॉर्मली असतातच अप्रेंटिससाठी. ठीक आहे, असतातच अप्रेंटिससाठी. पण या व्यतिरिक्त सीट मेटल, हे ते प्लंबर, कारपेंटर, जे सगळे आहेत त्यांच्यासाठी एखाद्या झोनला जागा नसतील, अप्रेंटिसला एखाद्याला असतील, असं होऊ शकतं. त्यामुळे त्यांना फुल नोटिफिकेशनमध्ये कळेल. ठीक आहे. मग एखाद्या झोनमध्ये नसेल तर पुढच्या. ठीक आहे. चला, मेरिट कसं लागतं. सर माझं ITI तर झालेलं आहे, आता मला अप्रेंटिस करायची आहे सर, फॉर्म तर निघणार आहेत किंवा निघालेत सर, मेरिट कसं लागतं सर. नक्की 10वी आणि ITIच्या मार्कांचे सरासरी काढून मेरिट लागतं. म्हणजे काय, तुम्हाला जर 10वीला 80 मार्क असतील आणि ITIला 90% असतील तर यांची सरासरी निघती 80 + 90 / 2 बरोबर किती, 170 / 2 बरोबर 85%. म्हणजे तुमचे मेरिट मार्क झाले 85% फॉर्म भरताना. मग तुमचं ते मेरिट लागणार अप्रेंटिसचं. मग तुम्ही बसला 85%ला की तुम्हाला अप्रेंटिसला नंबर लागणार, त्यांचं तुम्हाला मेल येणार, मग डॉक्युमेंट वगैरे सांगणार, ते डॉक्युमेंट सगळे काढून घेऊन जायचे, तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि जॉईनिंग. मग सर एक्झाम, अप्रेंटिससाठी एक्झाम नसते, कोणताही फ्रॉड नाही, कोणती एक्झाम नाही, काय असेल ते मेरिटनुसार, आणि मेरिट फक्त 10वी आणि ITच्या मार्कावर लागतं. तिथं दुसरी कोणतीही मार्क चालत नाहीत. 12वीला किती मार्क होतील, ग्रॅज्युएशन झालंय का, 8वीला किती होतील, काही घेणं देणं नाही. 10वीला किती मार्क आहेत, ITIला किती आहेत, 2 आहेत, दोघांची सरासरी काढणार. 80 90 सरासरी 85 आली, बस 85 मार्क तुमची पकडणार. मग मेरिट 70चं लागलं तर तुमचं काम होणार, 80चं मेरिट लागलं तर तुमचं काम होणार आहे.
ठीक आहे. त्यामुळे इथं कोणतीही एक्झाम नसते. त्यामुळं अप्रेंटिस, रेल्वेमध्ये अप्रेंटिस करायचं असेल तर कोणती एक्झाम नसते. आता अप्रेंटिस म्हणजे काय हे क्लिअर करणं महत्त्वाचं आहे, ते क्लिअर केलं नाही. अप्रेंटिस म्हणजे काय असतं मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी 20% जागा असतात ना, त्या अप्रेंटिसच्या मुलांसाठी असतात आणि त्यासाठी फिजिकल पण नसतं. हां, महत्त्वाची गोष्ट ते सांगायचं राहिलं, मी तर लिहिलं पण नसेल की ग्रुप डी मध्ये तुम्हाला माहिती आहे एक एक्झाम असते आणि त्यानंतर फिजिकल असतं, बऱ्याच जणांना माहीत असेल. पण अप्रेंटिस केल्यानंतर तुम्हाला फिजिकल नसतं, डायरेक्ट एक एक्झाम द्यायची आणि डायरेक्ट रिझल्ट जॉईनिंग, म्हणजे मेडिकल डॉक्युमेंट जॉईनिंग, फिजिकल नाही. 1000 किलोमीटर पळायचं, 50 किलो घेऊन चालायचं, 100-200 मीटर जे पण असेल तसलं काही नसतं. ठीक आहे. हां, अप्रेंटिस म्हणजे काय, तर तुम्ही ना 1 वर्षासाठी एखाद्या झोनला मुंबई झोनला जागा निघाल्या CRला, तुम्ही फॉर्म भरला, तुमचं काम झालं की तुम्हाला एखादा यार्ड, लोको शेड किंवा शेड एखादं CNW किंवा रेल्वे स्टेशनला किंवा असं दिलं जातं एखाद्या ठिकाणी, परेलला, कुर्डवाडी रेल्वे स्टेशन असेल, वर्कशॉप असेल, असं दिलं जातं एखादे की जिथं तुम्हाला 1 वर्ष वर्क करायचं असतं. एक प्रकारे काम काय नसतं मित्रांनो, नॉर्मल असतं, बिंदास असतं, 2-4 तास वर्क करायचं, त्या बदल्यात तुम्हाला पेमेंट पण दिलं जातं. किती ती पुढं आपण बघणार आहे. महिन्याला पेमेंट पण दिलं जातं. 1 वर्षाची अप्रेंटिस असते, पण ते केल्यानंतर तुम्हाला ग्रुप डी मध्ये 20% रिझर्वेशन भेटतं. आणि तुम्हाला माहिती आहे रेल्वेच्या जागा आता दरवर्षी निघत आहेत, त्यामुळे ग्रुप डीची पण वॅकन्सी दरवर्षी निघते, बरोबर का नाही. त्यामुळे अप्रेंटिस करून आला की ग्रुप डीला फॉर्म भरणे, अभ्यास करणे, सिलेक्ट. ठीक आहे. मग तिथं वर्क करायचं असतं 1 वर्ष आणि ते नॉर्मल वर्क असतं 2-4 तास वगैरे. म्हणून सांगतोय की भारतात कुठं जरी जागा निघाल्या फॉर्म भरा, जिकडे नंबर लागेल तिकडे अप्रेंटिस करून घ्या. ठीक आहे ना. नेक्स्ट बघा मित्रांनो, पुढचं अजून काय सांगायचं तुम्हाला. हां, 10वीला मिनिमम 50% मार्क पाहिजेत, हे रूल आहे बरं का. अप्रेंटिससाठी फॉर्म भरायच्या आधी तुम्हाला 10वीला 50%च्या वर मार्क पाहिजेत, मिनिमम. नाहीतर म्हणणार 50च्या वर असले की सर नाव मेरिट लागतं की आमचं सिलेक्शन होतंय का. अजिबात नाही, मिनिमम 50%, त्याच्यावर मिनिट 70-80 जे पण लागेल. पण 50%च्या कमी जर 10वीला मार्क असतील तर तुम्ही फॉर्मच भरू शकत नाही, फॉर्म रिजेक्टेड. ठीक आहे. नेक्स्ट, ट्रेड वाईज मेरिट असते, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ट्रेड वाईज मेरिट असते म्हणजे काय आहे की जरी जागा निघाल्या 4-5, 2000, 4000, तर त्या ट्रेड वाईज असतात. वेल्डरसाठी 50, कार्पेंटरसाठी 50, वायरमॅनला 150, असं जे पण असेल ट्रेड वाईज असतात. आणि आपण आपल्या ट्रेडला फॉर्म भरायचा आणि मेरिट पण ट्रेड वाईजच लागतं. त्यामुळे आपल्या ट्रेडनुसार किती फॉर्म आलेत, काय किती मार्क कोणाला, त्यानुसार मेरिट लागत असतं. यासाठी कोणतीही एक्झाम नसते. आलं लक्षात. एकदम प्रॉपर गायडन्स करणार. लेट व्हिडिओ येईल, थोडंसं लेट होईल, पण थेट मराठी भाषेत आपल्या. आणि महाराष्ट्रातली सगळी मुलं रेल्वेत आलीच पाहिजेत. बाहेरचा जे पण आहे ना गोंधळ, काय जे पण असेल, लोंडा म्हणतो आपल्या महाराष्ट्रात यायला लागलाय, तो गेला पाहिजे निघून. आता जरा शहाणे व्हा, अभ्यास करा. MPSC सेवा, पोलीस भरतीला जसं बघता तसं रेल्वेला पण बघा जरा. ठीक आहे. ट्रेड वाईज मेरिट लागतं सांगितलं. चला नेक्स्ट काय आहे. नेक्स्ट, हां, मी तुम्हाला बॅचेस पण बोललो होतो की आपल्या बॅचेस सुरू आहेत. जर तुम्ही LPचा अभ्यास करत असाल तर LPची बॅच सुरू आहे, ग्रुप डीची पण बॅच सुरू आहे ऑनलाईन, रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3ची पण बॅच सुरू आहे, सामान्य विज्ञानची बॅच सुरू आहे, NTPCची बॅच सुरू आहे. तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करायची असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा कॉल करून विचारू शकता. ठीक आहे. मराठीमधून सुरू आहे, पेपर पण मराठीतून असतो, बेसिकपासून शिकवतोय. त्यामुळे काही डाऊट, काही अडचण तुम्हाला राहणार नाही, याची गॅरंटी देतो. ठीक आहे. त्यामुळे कुणाला पण बॅच लावायची असेल आपली कोणती, तर या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो. चला, मेरिट कसे लागते सांगितलं आताच मी. 10वीची मार्क आणि ITIची मार्क मिळून मेरिट लागते, बरोबर. ट्रेड 1 वर्षाचा असेल तर, हां, त्यात 2 गोष्टी आहेत. ITIची ट्रेड काही 1 वर्षाचे असतात, काही 2 वर्षाचे असतात, बरोबर. ज्यांनी ITI केला आहे ट्रेड त्यांना माहीत आहे, जे व्हिडिओ बघतायत ITI वाले सगळे असतील. कारण पहिल्यांदाच सांगितलं होतं ITI नसेल ज्यांचा त्यांनी निघून जावा, डोक्याचा ताप करू नका माझ्या पण. आणि 1 वर्षाचा ITI, 2 वर्षाचा ITI असतो. 1 वर्षाचा ITI जो असतो, ठीक आहे, त्याला मी मग सांगितल्या पद्धतीने 10वीला 80% आहेत, ITIला 1 वर्षाला 90% आहेत, दोन्हीची सरासरी 85% होती. तुमचं मेरिट मार्क 85% पकडली जाणार मेरिट लागताना. जर समजा 2 वर्षाचा ITI असेल तर मग काय होतं बघा. 10वीला 80% आहेत, ठीक आहे. 10वी ITI फर्स्ट इयरला
70% आहेत समजा, आणि सेकंड इयरला परत किती आहेत, एक 90% आहेत समजू, 90% आहेत. ठीक आहे. तर काय होतं की ITI फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची पहिली सरासरी निघते. 70 + 90 डिवाइड 2 बरोबर किती झाली, 160 डिवाइड 2 बरोबर 80%. हे 80%. आणि मग याची सरासरी याच्या बरोबर होते 10वी बरोबर. मग 80 + 80 डिवाइड 2. आता हे मला डायरेक्ट कळतं टक्केवारी 80 + 80% येणार आहे. हे तुमच्यासाठी कॅल्क्युलेशन करतोय ना, तर मला सराला एवढं जमत नाही का, बेरीज करतोय, दोन्ही भागतंय. तुमच्यातली काही शहाणे असतील त्यांना येत नसेल म्हणून हे 80%. म्हणजे टोटल 10वीला 80, ITI फर्स्ट इयर 70, ITI सेकंड इयर 90 अशी जर असतील तर तुमचं फायनल जे मेरिटसाठी टक्केवारी पकडली जाणार ती 80% पकडली जाणार. अशा पद्धतीने तुमचं टक्केवारी काउंट केली जाते मार्कांची. ठीक आहे. आणि 1 वर्षाचं असेल तर डायरेक्ट 1 वर्षाचं दोन्हीची सरासरी, 2 वर्षाचं असेल तर ह्या दोन्हीची सरासरी आधी आणि मग याचं. ठीक आहे. चला, डाऊट क्लिअर. चला, झालं हे सांगितलं. दरवर्षी प्रत्येक झोनच्या जागा निघत असतात. ठीक आहे. प्रत्येक महिन्याला 1-2 झोनच्या ॲडव्हर्टाईज निघत असतात. बघा, महत्त्वाचं म्हणजे हे आहे, दरवर्षी जागा निघतात अप्रेंटिसच्या, प्रत्येक झोनच्या, वेगवेगळ्या झोनच्या असतात. असं नाही की एकच ॲडव्हर्टाईज आली आणि त्यात सगळ्या झोनच्या जागा, प्रत्येक झोनच्या वेगवेगळ्या जागा काढल्या जातात किंवा वेगवेगळ्या जागा काढतात. त्यामुळे एकत्र जागा नसतात. मुंबईच्या आता जानेवारीत निघाली तर फेब्रुवारीत कुठली WRची, मार्चमध्ये कुठली गुवाहाटीची, कुठली साऊथ सेंट्रलची, अशा निघत राहतात. प्रत्येक झोनचं वेगवेगळं. यामध्ये इंडियन रेल्वेचा संबंध असतो, झोन वाईज संबंध असतो. ठीक आहे. तर झोन किती आहेत आपलं माहीत आहे तुम्हाला, 17, 18, 19 काय तर झोन असतील. मग प्रत्येक झोनच्या जागा वर्षातून जर एकदा निघत असतील तर प्रत्येक महिन्याला 1-2 झोनच्या जागा निघत राहतात. लक्ष ठेवायचं. आणि लक्ष ठेवायची गरज ना, आपला व्हॉट्सअप चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. फक्त ह्या नंबरवर मेसेज करा, अप्रेंटिस करायची आहे, व्हॉट्सअप चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, एवढं मेसेज करा, अप्रेंटिस करायची आहे. लगेच तुम्हाला लिंक येईल, जॉईन होऊन जाईल. एकदा जॉईन झालं की त्यामध्ये बरोबर अप्रेंटिसची ॲडव्हर्टाईज आली की माहिती पडेल की ह्या झोनला एवढ्या जागा आलेल्या आहेत, फॉर्म भरण्याची लिंक, ह्या लास्ट डेट ही आहे, वयोमर्यादा ही आहे, फॉर्म भरून घ्या. सगळी माहिती लगेच तिथं तुम्हाला येणार. म्हणून पहिल्यांदा त्याच्यावर मेसेज करा की सर माझा ITI झालं आहे, मला अप्रेंटिस करायची, मला तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करा. लगेच लिंक सेंड. ठीक आहे मित्रांनो. चला, त्यामुळं जागा दरवर्षी निघतात. प्रत्येक महिन्याला 1-2 झोनच्या जागा निघत असतात. माहिती आपल्याकडं भेटणार आहे. ठीक आहे. चला, नेक्स्ट. आणि मराठी भाषेत सगळं आपलं मराठी पॅटर्न गाजवायचं आहे. आपल्याला सुट्टी द्यायची ना कोणाला, ही सगळी पळवून लावायची आपल्याला. चला, नेक्स्ट. स्टायपेंड म्हणजे पेमेंट किती, 9,600 रुपये प्रत्येक महिन्याला. 1 वर्षाचा ITI झाला असेल तर, ज्यांचा 2 वर्षाचा ITI झालाय त्यांना 10,500 असतं. सर हा भेदभाव का सर, 900 रुपयाचा भेदभाव का सर? त्यांनी 2 वर्ष घासली ITIला, तू 1 वर्ष घासली, साहजिक आहे ना रे बा. 1 वर्षाने लगेच अप्रेंटिस करायला तू निघाला, तो 2 वर्ष करून अप्रेंटिस करायला निघाला, 700-900 रुपये तर त्याला एक्स्ट्रा भेटू दे ना. म्हणून त्याला देऊन टाका. तुम्ही थोडं दिलदार व्हा. 1 वर्षाचं ITI वाल्यांनी थोडं दिलदार व्हा. कार्पेंटर, प्लंबर, डिझेल मेकॅनिक, बरोबर, ह्यांनी थोडं दिलदार व्हा. यांना 900 रुपये एक्स्ट्रा देऊन टाकू आपण. चला, 2 वर्षाच्या ITIसाठी एवढं पेमेंट असतं. म्हणजे पेमेंट म्हणजे ॲक्च्युली पेमेंट नसतं ते, पण एक तुम्ही रेल्वेचं काम करताय, वर्क करताय 1 वर्ष, म्हणून तुम्हाला महिन्याला काहीतरी पैसे बाबा खर्चासाठी म्हणून दिलेले असतात. असं रेल्वेत काही एवढं पेमेंट नसतं. रेल्वेची पेमेंट 35, 40, 50 हजार असते, बरोबर का नाही? असं दिलेलं असतं ते. एवढा तुम्हाला प्रत्येक महिन्याला भेटतो 1 वर्ष पूर्ण. अप्रेंटिस 1 वर्षाची असते. चला, नेक्स्ट. वयोमर्यादा. UR EWSला 15 ते 24 वर्ष तुमचं वय असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता कोणत्याही झोनला, जेव्हा जागा निघतील अप्रेंटिसच्या तेव्हा. OBC असेल तर +3 वर्ष, SC ST असेल तर +5 वर्ष तुम्हाला सूट असते. म्हणजे OBC असेल तर तुमचं वय 27 वर्षापर्यंत तुम्ही अप्रेंटिससाठी फॉर्म भरू शकता. SC ST असेल तर 29 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. तुम्ही जर PWD असेल तर 10 वर्षाची सूट आहे, म्हणजे तुमचं वय 34 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही जर एक्स सर्व्हिसमॅन असाल तरी पण तुम्हाला 10 इयर सूट आहे, 10 वर्ष सूट आहे, फॉर्म भरू शकता 10 वर्षात कधी. ठीक आहे. नेक्स्ट. EWS OBC SC ST सांगितलं मी की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तिकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागतं, ते महत्त्वाचं काढून घ्या. सेंट्रलचं EWS कास्ट सर्टिफिकेट, सेंट्रलचं OBC कास्ट सर्टिफिकेट, सेंट्रलचं SC ST कास्ट सर्टिफिकेट, हे लक्षात घ्या. स्टेटचं घेऊन जातात, मला फोटो पाठवतात सर, बरोबर आहे का? बघा हो, किती मेसेज येतात, मी कुणाकुणाचं बघणार आहे. सेंट्रलचं सेतू कार्यालयात जायचं, मला सेंट्रलचं OBC कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे.
सरळ सरळ नीट सांगायचं त्याला. सेंट्रलचं EWS काढायचं आहे, सेंट्रलचं SC ST सर्टिफिकेट काढायचं. म्हणजे SCचं ST वाल्याने, नाहीतर तुम्ही म्हणताल दोन्हीचं मिळून एक निघतं का? SCचं वेगळं STचं वेगळं. सेंट्रलचं SC सर्टिफिकेट काढायचं किंवा सेंट्रलचं ST सर्टिफिकेट काढायचं. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, ॲप्रेंटिसचा फॉर्म भरताना तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, जॉईनिंग असेल, त्यावेळी लागणारे डॉक्युमेंट काय काय लागतात ते आपण बघणार आहे यामध्ये. ठीक आहे. बघा आता ॲप्रेंटिससाठी लागणारे डॉक्युमेंट. तुमचा ITI झालेला असतो बरोबर, कुठेतरी जागा निघत असतात ॲप्रेंटिसच्या निघालेले असतात आणि तुम्हाला फॉर्म भरायचा असतो. किंवा फॉर्म भरल्यानंतर जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतात, कारण त्यासाठी काही एक्झाम नसते. ITIची आणि 10वीच्या मार्कावर त्याचं मेरिट लागत असतं बरोबर. मग त्यावेळी तुमच्याकडे कुठली डॉक्युमेंट पाहिजेत ते आपण बघतोय. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट पाहिजे, त्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट पाहिजे. तुम्हाला माहिती आहे 10वीला मार्कशीट एक असतं, सर्टिफिकेट एक असतं, असं दोन येतात बरोबर. ते दोन्ही पण पाहिजेत. त्यानंतर तुमचं ITI झाल्याशिवाय तर तुम्हाला अप्रेंटिस करता येत नाही, त्यामुळं ITIचं मार्कशीट, ITIचं सर्टिफिकेट हे दोन्ही पण लागतात फॉर्म भरताना आणि व्हेरिफिकेशनला पण. ठीक आहे. त्यानंतर डोमासाईट कुठे उल्लेख नाही, पण डोमासाईट प्रत्येककडे पाहिजेच बरोबर. डोमासाईट भारतीय असल्याचं पाहिजेच बरोबर. त्यानंतर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट, हे कास्ट सर्टिफिकेट आहे मित्रांनो सेंट्रलचं, हे सगळ्यात महत्त्वाचं. स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट चालत नाही, सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट. मग कोणाला लागतं हे? EWS वाल्यांना EWSचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट, OBC वाल्यांना OBC सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट, SC ST वाल्यांना SCचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट किंवा STचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट. स्टेटचं नाही, सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट. नीट लक्ष द्या. ते सेतू कार्यालयामधून काढून घेऊ शकता, कारण त्यासाठी परत मेसेज सुरू होणार कुठून काढायचं. सेतू कार्यालय असतं तालुक्याच्या ठिकाणी, तहसीलच्या बाहेर असतं किंवा साईडला, तिथं जाऊन सांगायचं मला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे. त्यानंतर फोटो लागतोच तिकडं व्हेरिफिकेशनला. ठीक आहे. आधार कार्ड तर लागणार आहे फॉर्म भरताना पण, व्हेरिफिकेशनच्या वेळी पण बरोबर. आणि जॉईनिंग जेव्हा तुमची होते, आता व्हेरिफिकेशन झालं, डॉक्युमेंट फॉर्म भरला तुम्ही, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनला बोलवलं, तुमचं मार्क ऑफ मेरिटमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर, त्यानंतर तुम्ही व्हेरिफिकेशन केलं, त्यानंतर जॉईनिंगच्या वेळी तुम्हाला पॅन कार्ड लागतं, बँक पासबुक, चेकबुक, फोटो, हे पण गोष्टी लागतात. आणि ह्या पण गोष्टी जवळ ठेवायच्यात त्यावेळी, नाहीतर परत ह्या घरी आणि हे घेऊन जाचाल. ठीक आहे. त्यामुळं बँक पासबुकचं काय, तर तुम्हाला माहीत आहे की अप्रेंटिसला पेमेंट असतं 9.5 10.5 बरोबर, स्टायपंड असतो. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला बँक पासबुक मागतात, चेकबुक पण मागतात, फोटो पण तिथं जोडायला वगैरे लागतो आणि पॅन कार्ड एक लागतं. त्यामुळे एवढे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी ठेवा, ITI झाला असेल तर तुमचा. आणि हेच डॉक्युमेंट तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला रेल्वेचे एक्झामचे फॉर्म भरण्यासाठी पण लागतात कुठेही. त्यामुळे हे सगळं तुमच्याकडे रेडी असलं पाहिजे. त्यातलं हे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट, फॉर्म भरताना माझ्याकडे स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट आहे, मी फॉर्म भरू का सर? मग माझं 8 दिवसांनी येणार आहे, मग आता फॉर्म भरला तर चालतोय का? हे असली फालतूगिरी परत तुम्ही सुरू करता. त्याच्या आधीच जर वर्षी 1 एप्रिल नंतर एकदा काढून घ्यायचं, 31 मार्चपर्यंत नो टेन्शन. ठीक आहे मित्रांनो. अजून 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट राहिलेले आहेत यामध्ये अप्रेंटिससाठी. शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे. ठीक आहे. शाळा सोडल्याचा दाखला. आणि दुसरं म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट. जॉईनिंगच्या वेळी मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे काय, तर तुमचा जिथे नंबर लागतो अप्रेंटिससाठी त्यांच्याकडून तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट दिला जातो. तो तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यावरती मेडिकल करून, ठीक आहे, ते जे पण असतील मेडिकल करून त्यावरती त्यांचा सही शिक्का आणावा लागतो आणि तो तुम्हाला घेऊन जावा लागतो. हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे पण डॉक्युमेंट तुम्हाला त्यावेळी लागते, पण हे काय आता नाही काढायचं. जेव्हा तुम्हाला तुमचा नंबर लागेल फॉर्म भरल्यानंतर अप्रेंटिससाठी तुमचा नंबर जेव्हा लागतो परत, तेव्हा तुम्हाला हे मेडिकल सर्टिफिकेट पण त्यानंतर लागतं. ते त्यांच्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी दिलेलं असतं, त्या पद्धतीने करायचं असतं ते. हे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट पण त्यांचं फॉर्मल कदाचित फॉर्मॅट असतो. जर त्यांचा असेल तर त्या फॉर्मॅटमध्ये पण काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे कंटिन्युअस असली पाहिजेत. रेल्वेच्या एक्झामसाठी पण यामधली सर्व डॉक्युमेंट लागतात, 1-2 सोडली तर. त्यामुळे अभ्यास करत असेल रेल्वेचा तर नक्की हे डॉक्युमेंट जवळ ठेवा मित्रांनो. जेव्हा जागा निघतील तेव्हा आपल्या ITIच्या व्हॉट्सअप चॅनलवरती कळवले जाते. म्हणून आपला 85 50 93 52 62 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून आजच आपला ग्रुप किंवा चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून पुढची ITI बद्दल, ITIच्या ज्या पण जागा निघतील, फक्त अप्रेंटिसच्याच नाही, टेक्निशियन ग्रेड 3च्या पण जागा पूर्ण ITIवर असतात, तुम्हाला सांगितलं मी बरोबर. त्या पण जागा जेव्हा पण निघतील तेव्हा तुम्हाला अपडेट आपल्या ग्रुपवर दिली जाते. रेल्वेच्या बाकी पण एक्झाम ज्यांची जर ग्रॅज्युएशन झालं असेल, 12वी झाली असेल, इंजिनिअरिंग झाले असेल, BE BTech काय जे असेल, डिप्लोमा,
त्या पण सर्व रेल्वेच्या जागा निघलेली माहिती तुम्हाला ग्रुपवर त्या येतच जाते. त्यामुळे आजच आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या किंवा चॅनल जॉईन करून घ्या. ठीक आहे मित्रांनो, पुस्तक आपली मार्केटमध्ये आहेतच. एवढं तुम्हाला माहिती दिली तर थोडी जाहिरातबाजी पण होऊ द्या. जे आहे ते सरळ सरळ, त्यात वेगळं काय नाही. ठीक आहे. NTPCचा फॉर्म भरला असेल 12वीवरती तर अंडर ग्रॅज्युएटचं पुस्तक आहे. ग्रुप डीचा प्रश्नसंच आहे आपला. ग्रुप डीचा अभ्यास करत असाल तुम्ही, ज्यांचे अप्रेंटिस झाले ते तर करतातच, आणि जे अप्रेंटिस करणार असतील किंवा करत असतील ते पण करतात. टेक्निशियन ग्रेड 3 ITIवर पूर्ण जागा असतात. त्यामुळं टेक्निशियन ग्रेड 3चा अभ्यास करत असाल तर हे पुस्तक आहे. ALPचा प्रश्नसंच आहे. ALPचा अभ्यास करत असाल तर. बाकी विज्ञानचं पुस्तक मॉडिफाय करायला टाकलंय, लवकरच नेक्स्ट व्हर्जन येणार आहे आपलं. अजून काय माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आपला. काय अडचण आहे का, काय डाऊट आहे का, समजाय तुम्हाला अप्रेंटिसबद्दल समजलं का, तुम्हाला व्यवस्थित समजून घेतलं. अप्रेंटिस म्हणजे 1 वर्ष रेल्वेमध्ये एक सेवा म्हणून नॉर्मल काम करणे. नॉर्मल काम असतं 2-4 तास वगैरे इकडं तिकडं आरामसे, कुठं इंजिन चेक कर, कुठं वर्कशॉपमध्ये काय तर थोडं हाताखाली दी टेक्निशियन वगैरे यांच्या खाली, बस असं काम असतं. 1 वर्ष पेमेंट भेटतं 9.5, 10, 10.5 हजाराच्या आसपास. 1 वर्ष केलं की तुम्हाला ग्रुप डीमध्ये 20% रिझर्वेशन भेटतं, ज्याचा फायदा तुम्हाला मेरिटमध्ये होतो. फिजिकल राहत नाही, त्यामुळे लवकर काम होतं. आपली बरेच मुलं अप्रेंटिस करून सिलेक्ट झालेले आहेत. तुम्हाला रिझल्ट आपल्या इंस्टाग्रामवर लवकरच दिसणार आहेत. भरपूर अजून पुढे पण पाठीमागे पण दिसलेत, पुढे पण दिसणार आहेत. मराठी पॅटर्न गाजवायचा आहे. अप्रेंटिसबद्दल काय अजून माहिती असेल तर मेसेज करा, नंबर दिलेलाच आहे तुम्हाला. ठीक आहे. 85 50 93 52 62 या नंबरवर जॉईन करून घ्या. इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या. आपलं ALP अनिल घाडगे असं इंस्टाग्रामचं नाव आहे. ALP अनिल घाडगे. ठीक आहे, नाव आहे इंस्टाग्रामला. यूट्यूबवर तर व्हिडिओ पडलेलीच आहे आपली. ठीक आहे मित्रांनो, अजून काय डाऊट असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता. अप्रेंटिसबद्दल आता पूर्ण डाऊट आपण क्लिअर केलेले आहेत. अजून काय डाऊट राहिला आहे का? नाही, 10वीला 50% मार्क अप्रेंटिस, बाकी तर नाही काय डाऊट, सगळं क्लिअर झालेलं आहे. ITI झाल्यानंतरच करता येतं. जागा निघाल तेव्हा कळेल को आपला ट्रेड आहे का नाही, त्या गोष्टी सगळं. ठीक आहे मित्रांनो. हां, 12वीनंतर ITI झाला असेल तर अप्रेंटिस करता येईल का? येते करता, काही अडचण नाही. कारण 10वी झाली ना तुमची, ITI झाला आहे ना, त्यांना फक्त ITIशी घेणं देणं आहे. 10वी आणि ITI. 10वी शिवाय तर 12वी करू शकत नाही तुम्ही, त्यामुळे काही अडचण नाही. ठीक आहे मित्रांनो, वयोमर्यादा फक्त लक्षात ठेवा, त्यानुसार हे करा. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. लास्टला बोललो मी, आधी बोलायला पाहिजे होतं म्हणजे सगळ्यांनी बघितलं असतं. कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. थँक्यू फ्रेंड.